नमस्कार मित्रमैत्रिणींनो, समरीफाय बुक्स या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत पीटर हॉलिन्स यांनी लिहिलेल्या कंट्रोल युअर थॉट्स या पुस्तकाबद्दल. कधी असं वाटतं ना की तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही आहे. ते स्वतःच काहीही विचार करतं, कुठेही भरकटतं आणि आपल्याला फक्त त्याचा गुलाम बनवून ठेवतं. रात्री झोपायचा प्रयत्न करताना ते शांत होत नाही. सकाळी उठल्यावर लगेच चिंता आणि नकारात्मक विचारांनी घेरून टाकतं. हे जमणार नाही, मी खूप कमी पडलो, लोक काय म्हणतील, हे विचार आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या विचारांवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकता, ते कसे थांबवायचे, त्यांना कशी दिशा द्यायची आणि तुमच्या मनाला शिस्त कशी लावायची, हे शिकून तुम्ही तुमच्या आयुष्याची सूत्र पुन्हा तुमच्या हातात घेऊ शकता. आज आपण पीटर हॉलिन्स यांच्या कंट्रोल युअर थॉट्स या अद्भुत पुस्तकातील याच गहन सत्याचा शोध घेणार आहोत. चला तुमच्या आंतरिक शक्तीला ओळखायला सुरुवात करूया. लेखकांनी पुस्तकामध्ये आपल्या मनावर आणि विचारांवर कंट्रोल कसं करायचं हे सांगताना काही पॉईंट्स एक्सप्लेन केले आहेत. कधी तुम्हाला असं वाटतं ना की तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही आहे. ते स्वतःचंच काहीही विचार करतं, कुठेही भरकटतं आणि आपल्याला फक्त त्याचा गुलाम बनवून ठेवतं. तुम्ही शांत बसण्याचा प्रयत्न करता, डोळे मिटून थोडा आराम करायचा प्रयत्न करता, पण मनात विचारांचं काहूर माजलेलं असतं. एका पाठोपाठ एक विचार येत राहतात, थांबत नाहीत. रात्री झोपायचा प्रयत्न करत असतानाही हेच होतं. मन शांत होत नाही, तुम्हाला स्तब्ध झोपू देत नाही. सकाळी डोळे उघडल्यावर तुमचं मन तुमच्याशी सर्वात आधी बोलायला लागतं आणि ते अनेकदा निगेटिव्हच बोलतं. हे मला जमणार नाही, मी खूप कमी पडलो, लोक काय म्हणतील, किंवा भूतकाळात ती चूक झालीच नसती तर. असे अनेक विचार आपल्याला लगेच घेरून टाकतात. हे खरं आहे की आपलं मन हे विचारांचंच एक अखंड स्रोत आहे. ते सतत कार्यरत असतं, पण याचा अर्थ असा नाही की आपण त्या विचारांचे बळी ठरावं. या उलट पीटर हॉलिन्स यांच्या कंट्रोल युअर थॉट्स या पुस्तकातून आपल्याला हेच तर शिकवतात की हे विचार जरी नैसर्गिक असले तरी त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. हे पुस्तक आपल्याला फक्त विचार कसे थांबवायचे हेच नाही, तर त्यांना योग्य दिशा कशी द्यायची आणि आपल्या मनाला शिस्त कशी लावायची हे सखोलपणे समजावून सांगतं. विचारांवर नियंत्रण मिळवणं म्हणजे तुमच्या मनाचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात घेण्यासारखं आहे. सध्या तो रिमोट तुमच्या मनाच्या हातात आहे आणि ते कधीही कोणतंही चॅनल लावते. पण हे पुस्तक तुम्हाला तो रिमोट परत मिळवून देतं, जेणेकरून तुम्ही काय पाहायचं, काय ऐकायचं आणि काय अनुभवायचं हे स्वतः ठरवू शकता. हे तुमच्या आयुष्याची सूत्र पुन्हा तुमच्या हातात घेण्याचं पहिलं पाऊल आहे. तुमच्या मनाच्या या अफाट शक्तीला ओळखायला आणि तिला योग्य मार्गावर आणायला आता आपण सुरुवात करणार आहोत. आपण अनेकदा स्वतःला विचारतो, हे विचार माझ्या मनात का येतात, मला एवढा विचार का करावा लागतो. या प्रश्नाचं उत्तर अगदी साधं आहे. मन विचार करतं कारण तेच त्याचं काम आहे. आपला मेंदू 24 तास काम करत असतो. तो माहिती गोळा करतो, तिचं विश्लेषण करतो, निर्णय घेतो आणि भविष्यासाठी योजना बनवतो. विचार करणं ही मानवी मेंदूची एक नैसर्गिक आणि मूलभूत प्रक्रिया आहे. तुम्ही कल्पना करा, आपलं मन एक विशाल शक्तिशाली मशीन आहे जी सतत डेटा प्रोसेस करत असते. ही मशीन भूतकाळातील आठवणी तपासते, वर्तमानातील परिस्थितीचं आकलन करते आणि भविष्यातील शक्यतांचा वेध घेते. यातूनच विचार जन्माला येतात. हे विचार आपल्याला शिकायला, वाढायला आणि समस्या सोडवायला मदत करतात. ते आपल्याला अस्तित्वासाठी आवश्यक आहेत. पण पीटर हॉलिन्स यांच्या पुस्तकात एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. विचार हा तुमचा शत्रू नाही, पण जर त्याला बिनधास्त भटकू दिलं तर तो तुमचं नुकसान करू शकतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की विचारांचं उत्पादन करणं हे मनाचं काम असलं तरी त्या विचारांना लगाम घालणं, त्यांना दिशा देणं हे आपलं काम आहे. जर आपण आपल्या मनाला स्वयंचलित मोडवर सोडून दिलं तर ते कधीही काही विचार करेल. चांगल्या, वाईट, उपयुक्त, निरुपयोगी, भूतकाळातील किंवा भविष्यातील अशा कोणत्याही विचारांच्या गर्दीत आपण हरवून जाऊ शकतो. आणि जेव्हा असं होतं तेव्हा आपलं आयुष्य खरंच अस्ताव्यस्त होऊन जातं. शांतता हरवते, एकाग्रता बिघडते आणि अनावश्यक ताण वाढतं. म्हणूनच आपल्या विचारांवर लक्ष ठेवणं ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. हे अगदी एका शेतकऱ्यासारखं आहे, जो आपल्या शेतात उगवलेल्या पिकांवर लक्ष ठेवतो. कुठलं पीक चांगलं आहे, कुठलं तण वाढते, हे तो जसा पाहतो तसंच आपल्याला आपल्या मनात येणाऱ्या विचारांचं निरीक्षण करायचं आहे. आज तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही दिवसात किती वेळा स्वतःशी बोलता? तो संवाद पॉझिटिव्ह असतो की निगेटिव्ह? तुम्ही तुमच्या मनाच्या या आवाजाकडे किती लक्ष देता? या निरीक्षणातून तुमच्या मनात विचारांचं नेमकं स्वरूप काय आहे हे तुम्हाला कळायला लागेल. आणि हीच आत्मजागरूकता तुमच्या मनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रवासाची खरी सुरुवात आहे. आपल्या मनात अनेकदा गैरसमज असतो की विचार थांबवणं म्हणजे मनात काही न येणं.
पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. विचार करणं थांबवणं मानवी मेंदूसाठी नैसर्गिक नाही आणि ते शक्यही नाही. विचारांची निर्मिती होणं हे मेंदूचं काम आहे आणि ते थांबवता येत नाही. मग विचार थांबवण्याची कला म्हणजे नक्की काय? पीटर हॉलिन्स यांचं अत्यंत सोपं पण प्रभावी उत्तर देतात. विचार थांबवण्याचा अर्थ विचार न करणे नाही, तर याचा अर्थ विचार कधी आणि कशावर करायचे हे ठरवणं. कल्पना करा, तुमचं मन म्हणजे एक शक्तिशाली नदी आहे. तुम्ही नदीचा प्रवाह थांबवू शकत नाही, पण तुम्ही तिला योग्य बंधारा घालून तिचं पाणी योग्य दिशेने वळवू शकता. हे सूत्र आपल्या विचारांना लागू होतं. हॉलिन्स म्हणतात, तुम्ही तुमच्या मनाचं GPS व्हा. GPS कसं काम करतं? तुम्ही त्याला एक निश्चित ठिकाण सांगता आणि ते तुम्हाला तिथं पोहोचवण्याचा मार्ग दाखवतं. तुमचं मनही असंच आहे. ते विचार करत राहील, पण तुम्ही त्याला योग्य दिशा द्यायची आहे. जेव्हा मनात निरर्थक किंवा हानिकारक विचार येतात, तेव्हा त्यांना सोडून द्यायला शिकणं आणि ते महत्त्वाचं आहे. त्यावरच लक्ष केंद्रित करणं ही खरी कला आहे. यासाठी हॉलिन्स 3 अत्यंत प्रभावी आणि व्यावहारिक पद्धती सुचवतात, ज्या तुमच्या मनाला मेंटल क्लॅरिटी म्हणजेच मानसिक स्पष्टता मिळवून देण्यास मदत करतील. पहिला आहे, तुमचे विचार लिहा. मनात जे काही चालू आहे, विचारांची जी गर्दी झाली आहे, ती पेपरवर लिहा. जेव्हा तुम्ही तुमचे विचार लिहिता, तेव्हा ते तुमच्या डोक्यातून बाहेर पडून कागदावर येतात. यामुळे विचारांना एक स्पष्ट रूप मिळतं आणि ते तुमच्या मनात घोळत बसत नाही. तुम्ही तुमच्या विचारांना ऑब्जेक्टिव्हली म्हणजेच तटस्थपणे पाहू शकता. ही एक प्रकारची मानसिक कचरापेटी आहे, जिथे तुम्ही तुमच्या अनावश्यक विचारांना टाकून मोकळं होऊ शकता. लिहित असताना अनेकदा तुमच्या समस्यांची उत्तरे आपोआप समोर येतात किंवा त्या समस्या तितक्या मोठ्या वाटत नाहीत. विचारांना नाव द्या. जो विचार तुम्हाला सतावत आहे, त्यांना एक विशिष्ट नाव द्या. उदाहरणार्थ, ही भविष्याची भीती आहे, हा भूतकाळातील पश्चाताप आहे किंवा हा निव्वळ अतिविचार आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या विचाराला नाव देता, तेव्हा तुम्ही त्या विचारापासून स्वतःला वेगळं करता. तुम्ही मी घाबरतो आहे असं म्हणण्याऐवजी माझ्या मनात भीतीचा विचार येत आहे असं म्हणता. यामुळे तुम्हाला त्या विचारावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं, कारण तुम्ही तो विचार आहात असं वाटत नाही, तर तो फक्त तुमच्या मनात आलेला एक विचार आहे असं तुम्हाला समजतं. थोडा वेळ नो थिंकिंग झोन तयार करा. दिवसातून काही मिनिटं अशी काढा, जिथे तुम्ही कोणताही विचार करणार नाही. फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. शरीरावरती लक्ष द्या किंवा आसपासच्या आवाजांकडे कान द्या. काही विचार करण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवातीला हे कठीण वाटेल, कारण मन लगेच भरकटेल. पण जेव्हा मन भरकटेल, तेव्हा हळुवारपणे त्याला पुन्हा श्वासावर आणा. ही एक प्रकारची माइंडफुलनेसची प्रॅक्टिस आहे. या सरावाने तुम्ही तुमच्या मनाला सध्याच्या क्षणात राहायला शिकवता. यामुळे मनाला एक प्रकारची विश्रांती मिळते आणि त्या अनावश्यक विचारांच्या गर्दीतून बाहेर पडायला शिकतं. या तिन्ही पद्धती म्हणजे तुमच्या मनाला प्रशिक्षित करण्याचे सोपे पण अत्यंत प्रभावी मार्ग आहेत. यातून तुम्हाला खरी मानसिक स्पष्टता मिळेल आणि तुम्ही तुमच्या विचारांचे स्वामी बनाल. आपल्यापैकी बहुसंख्य लोक एका समान मानसिक सापळ्यात अडकतात, तो म्हणजे सर्वात वाईट शक्यतेचा विचार करणे. काही घडायच्या आधीच आपल्या मनात वाईट आणि नकारात्मक विचारांची एक लाट येते. माझं काम बिघडेल, लोक हसतील, मी अपयशी ठरेन, माझ्यासोबत नेहमी असंच का होतं, असे विचार मनात घोळायला लागतात. हे विचार आपल्याला कृती करण्यापासून रोखतात, आत्मविश्वास कमी करतात आणि अनावश्यक ताण निर्माण करतात. पण हॉलिन्स स्पष्ट सांगतात, ही केवळ एक मानसिक सवय आहे. ज्याप्रमाणे आपण चांगल्या सवयी लावू शकतो, त्याचप्रमाणे या नकारात्मक विचारांच्या सवयीलाही आपण बदलू शकतो. आपल्या मेंदूला धोक्यांपासून दूर राहण्याची सवय असते, त्यामुळे तो अनेकदा वाईट गोष्टींचा विचार आधी करतो. पण हे संरक्षण जेव्हा अति होतं, तेव्हा ते आपल्या प्रगतीला अडथळा बनतं. या नकारात्मक विचारांवर विजय मिळवण्यासाठी हॉलिन्स 2 अत्यंत प्रभावी तंत्रे सुचवतात. पहिलं आहे, विचारांना लगेच उत्तर द्या. जेव्हा एखादा नकारात्मक विचार तुमच्या मनात येतो, तेव्हा त्याला लगेच स्वीकारू नका. त्याला प्रश्न विचारा. स्वतःला एक पॉज द्या आणि शांतपणे विचार करा, हा विचार मला सध्या काही उपयोगाचा आहे का? किंवा हा विचार मला माझ्या ध्येयाजवळ घेऊन जात आहे का त्याच्यापासून लांब नेत आहे? जर तुम्हाला वाटलं की हा विचार केवळ तुम्हाला भीती दाखवत आहे, तुमचा आत्मविश्वास कमी करत आहे आणि तो सध्याच्या परिस्थितीत अजिबात उपयुक्त नाही, तर त्याला सोडून द्या. कल्पना करा, तुमच्या मनात एक दरवाजा आहे. नकारात्मक विचार येतो, तुम्ही त्याला दार उघडून पाहता, पण तो आत येण्यापूर्वीच तुम्ही त्याला नम्रपणे धन्यवाद, पण तू माझ्यासाठी उपयुक्त नाहीस असं सांगून दरवाजा बंद करता. ही एक सवय आहे. जितका तुम्ही याचा सराव कराल, तितका नकारात्मक विचार तुमच्या मनात कमी वेळ थांबेल. दुसरं आहे, विचारांना रिफ्रेम करा. रिफ्रेम करणं म्हणजे नकारात्मक विचाराला सकारात्मक किंवा अधिक वास्तववादी दृष्टिकोनातून पाहणं.
उदाहरणार्थ, नकारात्मक केलेला विचार, मी या कामात नक्कीच अपयशी ठरणार. रिफ्रेम केलेला विचार, हे काम आव्हानात्मक आहे, पण मी यातून काहीतरी नवीन शिकेन. जरी मला लगेच यश मिळालं नाही, तरी मला अनुभव मिळेल आणि मी सुधारणा करू शकेन. नकारात्मक केलेला विचार, माझ्याकडे पुरेसा वेळ नाही. रिफ्रेम केलेला विचार, माझ्याकडे मर्यादित वेळ आहे, त्यामुळे मला माझ्या प्राधान्यक्रमांवर लक्ष केंद्रित करावं लागेल आणि वेळेचा अधिक प्रभावीपणे वापर करावा लागेल. हे रिफ्रेमिंग करणं म्हणजे सत्य नाकारणं नाही, तर परिस्थितीला अधिक सकारात्मक आणि रचनात्मक दृष्टिकोनातून पाहणं आहे. यामुळे तुमचं मन समस्येकडे न पाहता उपाय शोधण्याकडे प्रवृत्त होतं. ही एक प्रकारची मानसिक कसरत आहे, जी तुमच्या मेंदूला नकारात्मकतेकडून बाहेर काढून सकारात्मकतेकडे आणि उपाययोजनेकडे वळायला शिकवते. हे तंत्र सातत्याने वापरल्याने नकारात्मक विचार हळूहळू आपोआप मागे हटतात. तुमचं मन अधिक लवचिक आणि सकारात्मक बनतं. तुम्ही तुमच्या विचारांचे निरीक्षक बनता आणि त्यांना योग्य दिशेने वळवण्याची ताकद तुमच्यात येते. यामुळे केवळ तुमचे विचारच बदलत नाहीत, तर तुमची एकूण मनस्थिती आणि आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलून जातो. आपलं मन हे एक अत्यंत शक्तिशाली पण कधी कधी भरकटणाऱ्या घोड्यासारखं आहे. त्याला लगाम घातला नाही तर ते कुठेही धावतं आणि आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर घेऊन जातं. मनाला शिस्त लावणं म्हणजे या घोड्याला अडवणं नाही, तर त्याला योग्य दिशेने चालवणं आहे. त्याला प्रशिक्षित करणं आहे, जेणेकरून ते आपल्या इच्छेनुसार आणि ध्येयानुसार चालेल. पीटर हॉलिन्स यावर भर देतात की प्रत्येक वेळी जेव्हा तुमचे विचार सटकू लागतात, तेव्हा स्वतःला विचारा, ही गोष्ट माझ्या ध्येयाशी जोडलेली आहे का? हा एक शक्तिशाली फिल्टर आहे. जेव्हा तुम्ही एखादं काम करत असता आणि तुमचं मन भूतकाळातल्या किंवा भविष्यातल्या अनावश्यक विचारांमध्ये हरवून जातं, तेव्हा हा एक तुम्हाला लगेच वर्तमानात आणि तुमच्या मुख्य ध्येयाकडे परत आणतो. हे एका GPS सारखं आहे, जे तुम्हाला चुकीच्या मार्गावर गेल्यास रिरूट करतं. मनाला योग्य दिशेने चालवण्यासाठी आणि फोकस वाढवण्यासाठी हॉलिन्स काही प्रभावी तंत्रे सुचवतात, जी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात सहज वापरू शकता. पहिली पद्धत आहे पोमोडोरो पद्धत. हे एक अत्यंत सोपं पण खूप प्रभावी वेळ व्यवस्थापन तंत्र आहे. यामध्ये तुम्ही एका विशिष्ट कामावर 25 मिनिटं पूर्ण लक्ष देऊन काम करता आणि त्यानंतर 5 मिनिटं विश्रांती घेता. ही 25 मिनिटं तुम्ही तुमच्या मनाला स्पष्ट सूचना देता की आता फक्त याच कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. या काळात तुम्ही फोन, सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही व्यत्ययापासून दूर राहता. 5 मिनिटांच्या विश्रांतीत तुम्ही उठू शकता, पाणी पिऊ शकता किंवा थोडं चालून येऊ शकता. यामुळे तुमच्या मनाला विश्रांती मिळते आणि ते पुढील 25 मिनिटांसाठी पुन्हा ताजेतवाने होतं. हे चक्र तुम्ही तुमच्या गरजेनुसार पुन्हा पुन्हा करू शकता. पोमोडोरो पद्धत तुमच्या मनाला एकाच गोष्टीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याची सवय लावते, ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि काम अधिक प्रभावीपणे होतं. मेडिटेशन म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नव्हे. मेडिटेशन म्हणजे तुमच्या मनाला शांत करणे आणि तुमच्या विचारांचे निरीक्षक बनणे. तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करता, मनात येणाऱ्या विचारांना पाहता, पण त्यांच्यासोबत वाहत जात नाही. नियमित ध्यानाचा सराव तुमच्या मनाला शांतता देतो, विचारांची गर्दी कमी करतो आणि तुमच्या फोकस करण्याची क्षमता वाढवतो. दिवसातून 10 ते 15 मिनिटे ध्यान केल्यास तुम्हाला तुमच्या विचारांवर अधिक नियंत्रण मिळवता येते. डायरी लिहिणे. भाग 3 मध्ये आपण पाहिले की जर्नल लिहिणे कसे विचारांना स्पष्टता देते. येथे ते मनाला शिस्त लावण्यातही मदत करते. जेव्हा तुम्ही तुमचे विचार आणि भावना डायरीमध्ये लिहिता, तेव्हा तुमच्या मनातील गोंधळ कमी होतो. तुम्हाला तुमच्या विचारांचा पॅटर्न लक्षात येतो आणि कोणत्या विचारांना महत्त्व द्यायचं आणि कोणत्या विचारांना सोडून द्यायचं हे समजते. हे तुमच्या मनाला अधिक संघटित आणि केंद्रित बनवते. डीप वर्क झोन तयार करणे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या कामासाठी एक विशिष्ट वेळ आणि जागा निश्चित करा, जिथे तुम्हाला कोणतेही व्यत्यय येणार नाहीत. हा वेळ फक्त एकाग्रतेने काम करण्यासाठी असतो. या काळात फोन बंद ठेवणे, ईमेल नोटिफिकेशन्स बंद करणे आणि इतर लोकांशी संवाद टाळणे आवश्यक आहे. या डीप वर्क झोनमध्ये काम केल्याने तुमचं मन अधिक कार्यक्षमतेने काम करतं आणि तुम्ही कमी वेळात जास्त काम करू शकता. ह्या सर्व तंत्राचा उद्देश एकच आहे, तुमच्या मनाला एक दिशा देणे आणि त्याला तुमच्या इच्छेनुसार काम करायला शिकवणे. जेव्हा तुमचं मन शिस्तीत असतं, तेव्हा ते तुमची खरी ताकद बनतं. तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता, निर्णय घेऊ शकता आणि तुमच्या ध्येयांकडे अधिक वेगाने वाटचाल करू शकता. मनाला शिस्त लावणं म्हणजे त्याला अडवणं नाही, तर त्याला तुमच्या यशाचा मार्ग दाखवणं.
आपल्याला अनेकदा वाटतं की आपल्या भावना अचानक येतात. त्यांच्यावर आपलं काहीच नियंत्रण नाही. पण पीटर हॉलिन्स एक अत्यंत मूलभूत आणि शक्तिशाली सत्य उलगडून सांगतात. आपले विचार आपल्या भावना निर्माण करतात आणि त्या भावना आपल्याला कृती करायला लावतात. हे एक अदृश्य चक्र आहे, जे आपल्या दैनंदिन जीवनात सतत फिरत असतं. विचार करा, सकाळी उठल्याबरोबर जर तुमच्या मनात आजचा दिवस खूप वाईट जाणार आहे, असा विचार आला तर तुम्हाला लगेच निराशा किंवा चिंतेची भावना येईल. या भावनांमुळे तुम्ही कदाचित सुस्त राहाल, कामाला सुरुवात करायला टाळाटाळ कराल किंवा नकारात्मक दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहाल. या उलट जर तुमच्या मनात आज काहीतरी नवीन आणि चांगलं घडणार आहे असा विचार आला तर तुम्हाला उत्साह आणि आनंदाची भावना येईल आणि तुम्ही अधिक उत्साहाने कामाला लागाल. जर तुमचे विचार नकारात्मक असतील, जसे की भीती, राग, चिंता, अपराधीपणा, तर तुमच्या भावना देखील त्याच नकारात्मकतेमध्ये बदलतात. हॉलिन्स याला एक सिग्नल मानतात. ते म्हणतात, भावना म्हणजे मेंदूचं सिग्नल आहे की तुमचा विचार कुठेतरी चुकीचा आहे किंवा तुम्हाला त्याची पुनर्तपासणी करण्याची गरज आहे. तुमच्या मनात भीती वाटत असेल तर तुमचा विचार तुम्हाला एखाद्या काल्पनिक धोक्याची कल्पना करत आहे. तुम्हाला राग येत असेल तर तुमचा विचार अन्यायाबद्दल किंवा तुमच्या अपेक्षेविरुद्ध घडलेल्या घटनेबद्दल आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही दुःखी, रागीट, बेचैन किंवा तणावग्रस्त असाल, तेव्हा तिथेच थांबा. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारा. मी सध्या कोणता विचार धरून बसलो आहे? माझ्या मनात आत्ता कोणती गोष्ट चालू आहे ज्यामुळे मला अशी भावना येत आहे? या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यावर त्या विचाराला ओळखा. तो विचार तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? तो खरा आहे की केवळ तुमच्या मनाची भीती आहे? एकदा तुम्ही त्या विचाराला ओळखलं की त्याला बदलण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, तुम्हाला खूप चिंता वाटत आहे. तुम्ही स्वतःला विचारता की मी कोणता विचार करत आहे आणि तुम्हाला कळतं की तुमच्या भविष्यातील एखाद्या अपयशाबद्दल विचार करत आहात. आता या विचाराला बदला. मी अपयशी होईनच असं नाही. मी प्रयत्न करेन आणि माझं बेस्ट देईल. जरी काही अडचणी आल्या तरी मी त्यातून शिकेन आणि पुढे जाईन. जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांना बदलता तेव्हा जादू झाल्यासारखं तुमच्या भावनांमध्ये लगेच बदल होतो. चिंतेची जागा आत्मविश्वास घेतो, रागाची जागा शांतता घेते आणि नैराश्याची जागा आशा घेते. हे सोपं वाटू शकतं, पण ते अत्यंत शक्तिशाली आहे. याचा सराव केल्याने तुम्ही तुमच्या भावनांचे बळी न ठरता त्यांचे संचालक बनता. तुम्हाला कळतं की भावना तुमच्या विचारांचे प्रतिबिंब आहेत आणि तुम्ही विचार बदलून तुमच्या भावनांवर आणि पर्यायाने तुमच्या जीवनावर नियंत्रण मिळवू शकता. हे तुमच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करतं आणि तुम्हाला अधिक शांत, संतुलित आणि आनंदी आयुष्य जगण्यास मदत करतं. आपण अनेकदा विचार करतो की आपलं भविष्य आपल्या हातात नाही, ते नशिबावर अवलंबून आहे. पण पीटर हॉलिन्स या कल्पनेला आव्हान देतात आणि एक अत्यंत महत्त्वाचं सत्य समोर आणतात. तुमचं भविष्य तुमच्या विचारांनी घडतं. हे केवळ एक सकारात्मक विधान तर तुमच्या मेंदूच्या कार्यपद्धतीवर आधारित एक वैज्ञानिक सत्य आहे. तुमचा मेंदू अत्यंत शक्तिशाली आहे. तो तुमच्या प्रत्येक विचाराला गांभीर्याने घेतो आणि त्यानुसार तुमच्या कृतींना दिशा देतो. जर तुम्ही सकाळी उठून विचार केला की माझं आयुष्य बदलणार आहे, मी यशस्वी होणार आहे किंवा मी माझ्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे, तर हळूहळू तुमचा मेंदू त्याच दिशेने काम करायला लागतो. तो संधी शोधतो, तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला प्रवृत्त करतो आणि तुम्हाला त्या दिशेने पाऊल उचलायला मदत करतो. हे एक स्वयंपूर्ण करणारी भविष्यवाणी असल्यासारखं आहे. हॉलिन्सच्या संदर्भात 3 अत्यंत शक्तिशाली तंत्रावर भर देतात, जी तुम्हाला तुमच्या मनावर विजय मिळवून देतील आणि तुमचं इच्छित भविष्य घडवण्यासाठी मदत करतील. त्यातला पहिला आहे अफर्मेशन्स, सकारात्मक विधाने. अफर्मेशन्स म्हणजे स्वतःशी वारंवार सकारात्मक विधाने बोलणे. ती मनातल्या मनात उच्चारणे किंवा मोठ्याने म्हणणे. ही विधाने वर्तमानात आणि सकारात्मक असावीत. उदाहरणार्थ, मी सक्षम आहे आणि कोणतीही अडचण पार करू शकतो. मी दररोज अधिक यशस्वी होत आहे. माझ्याकडे अमर्याद ऊर्जा आणि उत्साह आहे. मी शांत आणि समाधानी आहे. या विधानांची सतत पुनरावृत्ती केल्याने तुमच्या मनावर त्यांचा परिणाम होतो. मन हे तुमच्या कृती आणि सवयींना नियंत्रित करतं. जेव्हा मन ही सकारात्मक विधाने स्वीकारतं तेव्हा तुमच्या नैसर्गिक कृती त्याच दिशेने घडायला लागतात. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक संवाद कमी होतो. इमॅजिनेशन म्हणजे तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे ते प्रत्यक्षात घडत आहे अशी कल्पना करणे. तुम्ही तुमच्या ध्येयांना डोळ्यासमोर आणता, ते अनुभवता, त्या यशाची चव घेता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादं नवीन घर घ्यायचं असेल तर कल्पना करा की तुम्ही त्या घरात राहत आहात. तुम्ही तिथे काय करता, तुम्हाला कसं वाटत आहे, तिथे कशाचा वास येत आहे,
कुठल्या गोष्टीचा आवाज येत आहे. तुम्ही जितका अधिक तपशीलवार आणि भावनिकरित्या इमॅजिन कराल तितका त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो. यामुळे तुमच्या मेंदूला तुम्ही ते ध्येय आधीच साध्य केल्याचा अनुभव मिळतो. मेंदू वास्तवात आणि कल्पनेत फारसा फरक करत नाही. जेव्हा तुम्ही सतत इमॅजिन करता तेव्हा तुमचा मेंदू त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेले मार्ग शोधायला लागतो आणि तुम्हाला त्या दिशेने कार्य करण्यास प्रवृत्त करतो. हेतुपूर्ण विचार याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या प्रत्येक विचारामागे एक उद्देश ठेवा. आपले विचार आपोआप आणि विनाकारण येतात, पण हेतुपूर्वक विचारामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक आणि हेतुपूर्वक विचार करता. तुम्ही तुमच्या ध्येयांशी संबंधित, तुमच्या मूल्यांशी सुसंगत आणि तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त असेच विचार निवडता. हे म्हणजे तुमच्या मनाला एका विशिष्ट कामासाठी किंवा ध्येयासाठी प्रोग्राम करण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही हेतुपूर्वक विचार करता तेव्हा तुम्ही तुमच्या विचारांची गुणवत्ता वाढवता. तुम्ही अनावश्यक विचारांवर वेळ वाया घालवत नाही आणि तुमची मानसिक ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते. या तिन्ही गोष्टी, अफर्मेशन्स, इमॅजिनेशन आणि हेतुपूर्वक विचार, या तुमच्या मनाला तुमच्या इच्छित भविष्याकडे नेण्यासाठीचे शक्तिशाली मार्ग आहेत. त्या तुमच्या विचारांना आकार देतात, तुमच्या भावनांना ऊर्जा देतात आणि तुमच्या कृतींना दिशा देतात. या तंत्राचा नियमित सराव करून तुम्ही तुमच्या मनावर पूर्ण विजय मिळवाल आणि तुम्ही तुमच्या भविष्याचे खरे शिल्पकार व्हाल. तुमचे विचारच तुमच्या नशिबाची इमारत उभी करतील. कधी कधी असं होतं की आपलं मन खूप थकून जातं. विचारांच्या सतत गराड्यात ते बधीर झाल्यासारखं वाटतं. आपण कितीही प्रयत्न केला तरी विचार थांबत नाहीत आणि एक प्रकारची मानसिक मरगळ येते. अशा वेळेस आपल्या मनाला रिसेट करण्याची नितांत गरज असते. ज्याप्रमाणे आपला मोबाईल किंवा लॅपटॉप हँग झाल्यावर आपण त्याला रिस्टार्ट करतो, त्याचप्रमाणे आपल्या मनालाही विश्रांती देऊन पुन्हा नव्याने सुरू करणं आवश्यक असतं. पीटर हॉलिन्स यासाठी काही सोप्या पण अत्यंत प्रभावी युक्त्या सुचवतात, ज्या तुम्हाला तुमच्या मनाची ऊर्जा पुन्हा मिळवून देण्यास मदत करतील. तुम्ही जे कंट्रोल करू शकत नाही त्यावर विचार करणं थांबवा. आयुष्यात अनेक गोष्टी अशा असतात ज्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, जसे की हवामान, दुसऱ्या व्यक्तीचे विचार किंवा काही जागतिक घटना. या गोष्टींबद्दल विचार करून स्वतःला त्रास देणं म्हणजे केवळ आपली मौल्यवान मानसिक ऊर्जा वाया घालवणं आहे. हॉलिन्स म्हणतात, काही गोष्टी सोडून द्यायला शिका. जेव्हा तुमच्या मनाला अशा गोष्टींबद्दल विचार येतात ज्यावर तुमचा काही कंट्रोल नाही, तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की यावर विचार करून काही उपयोग नाही. ही एक प्रकारची मानसिक मर्यादा आहे जी तुम्ही स्वतःसाठी तयार करता. ही सवय लावण्यासाठी तुम्ही माझ्या मनात हातात नसलेल्या गोष्टींवर मी आता विचार करणार नाही असं स्वतःशी म्हणू शकता. यामुळे तुमच्या मनावरचा अनावश्यक ताण कमी होतो आणि तुम्ही खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकता. निसर्गात वेळ घालवा. आधुनिक जीवनातील धावपळीत आपण निसर्गापासून दूर गेलो आहोत, पण निसर्गाच्या सानिध्यात मनाला एक नैसर्गिक शांतता आणि ऊर्जा मिळते. मोकळ्या हवेत फिरा, झाडं, फुले पहा, पक्ष्यांचा किलबिलाट ऐका किंवा फक्त एखाद्या झाडाखाली शांतपणे बसा. निसर्गातील शांतता आणि सौंदर्य आपल्या मनातील गोंधळ कमी करतं. यामुळे माइंडफुलनेस वाढतो, कारण तुमचं लक्ष निसर्गातील प्रत्येक लहान गोष्टीवर केंद्रित होतं. तुम्ही वर्तमानात येता आणि अनावश्यक विचारांच्या गर्दीतून बाहेर पडता. निसर्ग तुमच्या मनाला एक प्रकारची शुद्ध हवा देतो, ज्यामुळे ते ताजेतवाने होतं आणि नव्या उत्साहात काम करायला तयार होतं. तुमचं मन बोलत असेल तर ऐकून घ्या, पण विश्वास ठेवा केवळ तुमच्यावर. जेव्हा तुमचं मन नकारात्मक किंवा संशयास्पद गोष्टी बोलतं तेव्हा त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करू नका. हॉलिन्स म्हणतात, ते काय बोलत आहे ते ऐकून घ्या. त्याला तुमच्या मनात व्यक्त होऊ द्या, पण ऐकून घेणं म्हणजे त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणं नाही. तुमच्या मनातील प्रत्येक विचार हा सत्य असतोच असं नाही. अनेक विचार केवळ भीती, असुरक्षितता किंवा जुन्या सवयींमुळे येतात. तुम्ही त्या विचारांना तटस्थपणे पहा, त्यांना प्रश्न विचारा. हा विचार खरा आहे का? या विचारामागे काही ठोस पुरावा आहे का? हा विचार माझ्यासाठी उपयुक्त आहे का? या प्रक्रियेमुळे तुम्ही तुमच्या विचारांचे मालक बनता. तुम्हाला कळतं की मनात येणारा प्रत्येक विचार तुमचा अंतिम निर्णय नाही. या स्थितीत तुम्ही तुमच्या आंतरिक सामर्थ्यावर आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकता. या तिन्ही गोष्टी तुमच्या मनाला रिसेट करण्याची ताकद देतात. त्या तुम्हाला अनावश्यक मानसिक ओझ्यातून मुक्त करतात आणि तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्टता, शांतता आणि ऊर्जा मिळवून देतात. या सरावाने तुम्ही तुमच्या मनाचे एक कुशल व्यवस्थापक बनता, जे गरजेनुसार त्यांना विश्रांती देऊन पुन्हा सक्रिय करू शकतो. तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवणं म्हणजे केवळ एका पुस्तकातून शिकलेली गोष्ट नाही.
ही तुमच्या आयुष्याची सूत्र पुन्हा तुमच्या हातात घेण्याची एक क्रांती आहे. तुमचं मन हा तुमचा सर्वात मोठा मित्र ठरू शकतो किंवा सर्वात मोठा शत्रूही. ही निवड पूर्णपणे तुमची आहे. पीटर हॉलिन्स यांनी दाखवून दिलं आहे ह्या पुस्तकामध्ये की हे ज्ञान किती साधं आहे, पण ते किती खोलवर परिणाम करणारं आहे. आजपासून तुम्ही एक दृढ निश्चय करा, मी माझे विचार बदलणार आणि माझे विचार माझं आयुष्य घडवतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नेहमीच प्रेरणा देतात. आपल्या मनाच्या या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी विषयावर चर्चा करूया. तोपर्यंत आपल्या विचारांवर लक्ष ठेवा आणि आपल्या आयुष्याचे शिल्पकार बना. आणि असेच नवनवीन आणि प्रेरणादायी पुस्तकांचे सारांश पाहण्यासाठी आपल्या समरीफाय बुक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या पुस्तकावर हवा आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.